नमस्कार. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत रामनवमीबद्दल. रामनवमी हा फक्त सण नाही, हा तुमचं आयुष्य बदलू शकणारा दिवस आहे. तुमच्या घरात अडचणी आहेत का? पैशाची समस्या आहे का? मन शांत नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. रामनवमी म्हणजे भगवान श्रीरामांचा जन्मदिवस. या दिवशी केलेली प्रार्थना, जप आणि उपाय थेट देवापर्यंत पोहोचतात असं मानलं जातं. या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक गोष्टी दूर होतात. म्हणूनच हा दिवस खूप शक्तिशाली आहे. खूप वर्षापूर्वी अयोध्येत राजा दशरथ राज्य करत होते, पण त्यांना एकच दुःख होतं, त्यांना मूल नव्हतं. मग त्यांनी मोठा यज्ञ केला आणि भगवान श्रीरामांचा जन्म झाला. राम जन्म झाला तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदात बुडाली. देवावर विश्वास ठेवला तर अशक्यही शक्य होतं. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान श्रीराम पृथ्वीवर आले. या दिवशी सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त असते. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळू शकतं. या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत असतं. तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील तर हा उपाय नक्की करा. यासाठी सकाळी लवकर उठा, आपले घर स्वच्छ करा आणि देवघरात आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा शक्यतो आपल्याला तुपाचा लावायचा आहे. त्यानंतर श्रीरामांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. फुले, अगरबत्ती, दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. हा जप केल्याने घरात प्रेम वाढेल आणि भांडण कमी होईल आणि मन शांत होईल. रामनवमी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, परंतु जर हा उपाय महिलांनी केला तर तो अत्यंत प्रभावी मानला जातो. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येते. यासाठी प्रभू श्रीरामांची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि प्रभू श्रीरामांच्या फोटोसमोर आपल्याला ते फूल अर्पण करायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. हे राम, माझ्या कुटुंबाला सुख दे. हा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे. त्यामुळे महिलांनी हा उपाय अजिबात चुकवू नका. या पवित्र दिवशी आपल्याला नशीब बदलणारे काही उपाय करायचे आहेत. यासाठी आपल्याला एक तांदळाची मूठ लागणार आहे. ही मूठ आपल्याला प्रभू श्रीरामांना अर्पण करायची आहे आणि ही मूठ अर्पण करत असताना श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रजप आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मग ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. यामुळे तुमचं नशीब सुधारतं. तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, काही त्रास असेल तर तो नक्की कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाची अडचण कमी होईल. किंवा तुम्ही एक मूठ तांदूळ घेऊन श्रीरामांचं नाव घ्या आणि तो तांदूळ आपल्याला गरजू लोकांना दान करायचा आहे. बघा, हा उपाय खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे आवर्जून या दिवशी हा उपाय केल्याने तुमचं नशीब बदलेल आणि अडथळे दूर होतील. या दिवशी भांडण करू नका, त्याचप्रमाणे वाईट बोलू नका, नकारात्मक विचार टाळा. रामनवमीला शांत आणि सकारात्मक राहणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे सर्व केलं तर तुमच्या आयुष्यात नक्की बदल दिसेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.